ब्रॉट टू यू बाय विगार्ड. मला वाटतं इतका स्तर आता राजकारणाला घसरत चाललेला आहे. काल संजय राऊत असं बोलत असताना खरं म्हणजे मोदीजी देशाचे पंतप्रधान आहेत. देशातले नाही तर जगातले सर्वात लोकप्रिय पंतप्रधान ते आहेत, व्यक्ती आहेत. आणि असं असताना त्यांच्या बाबतीमध्ये इतक्या खालच्या स्तरावर ज्या पद्धतीने संजय राऊत बोलले आहेत. पण संजय राऊत तर ते बोलताना काय ते दिवसभर नशेत असतात का भांग खातात का काय पिऊन बोलतात हे कोणालाच कळत नाही. खरं म्हणजे हा एक मोठा कोडा आहे. कारण ते बोलत असताना कोणी साधारण माणूस असा बोलू शकत नाही. अशा पद्धतीने टीका टिप्पणी करत असतात, अशा भाषेत ते बोलत असतात. पण दुःख या गोष्टीचं आहे की त्यावेळेला ते बोलत होते त्यावेळेला उद्धवजीसुद्धा हसत होते आणि त्यांना दाद देत होते टाळ्या वाजवून, की त्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एक 9 जागा लोकसभेला आला त्याचा तुम्हाला उन्माद झालेला नाही ना. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार. त्याची तर तुम्हाला मस्ती चढलेली नाही ना. आणि म्हणून मला असं वाटतं की हा उन्माद उतरायला वेळ लागत नाही. तुमच्या 9 जागा आल्या त्या कशामुळे आल्या, कशा आल्या हे काल एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं. आणि म्हणून एवढा उन्माद तुम्ही करू नका. आणि मला असं वाटतं राजकारणातली पातळी इतकी खाली जाऊ देऊ नका की लोकांनाही तुमचा वीट येईल. भाऊ, उद्धव ठाकरेंनी पण मोदींना चॅलेंज केलेलं आहे. ते म्हणाले मोदींनी आतापासून प्रचार घ्यायला महाराष्ट्रात सुरुवात करायला हवी. माझं चॅलेंज आहे. मला वाटतं उद्धवजी आपले 9 खासदार आहेत. मी तेच म्हणतो की फार विजयामुळे तुम्ही एवढा त्याचा उन्माद देऊ नका. बोलताना थोडं तारतम्य ठेवा. आपण कुणाबद्दल बोलतोय, काय बोलतोय याचा विचार आपण केला पाहिजे. तुमची पात्रता म्हणजे मी पात्रताच म्हणत जातो यावेळेला तर की आपण आहे का की आपण त्या ठिकाणी पंतप्रधानांबद्दल बोलतायत, मोदीजींबद्दल बोलतायत, काय बोलतायत याचं थोडं भान ठेवा ना. गेल्यावेळी निवडणुकीमध्ये सुद्धा काय काय आपण त्या ठिकाणी बोलतात, भाजप कोणत्या लोकांचा पक्ष आहे तर मी तो पुनरुच्चार करणार नाही. पण वारंवार तुम्ही ते बोलतायत भाजप हा भाडको लोकांचा पक्ष आहे. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार. संजय राऊत जळगावला आले तरी दोन्ही आमचे उमेदवार आमच्या भगिनी त्या ठिकाणी महिला आहेत. आणि या भाजपच्या भाडको उमेदवारांना पाडा असं स्टेटमेंट त्यांनी त्या ठिकाणी केलं. मला वाटतं निर्लज्जपणाचा कळत झालेला आहे. आता कळत झालेला आहे. भाऊ, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले मी पुन्हा येईन म्हणणार आहे. आता वाजले की 12 मला जाऊ देणार घरी असं म्हणू लागले. मी तेच म्हणतोय की फार 9 लोक आले म्हणून त्याचा उन्माद आपल्याला येऊ देऊ नका. त्याची मस्ती आपल्याला चढू देऊ नका. ती उतरायला फार वेळ लागणार नाही. आणि म्हणून तुम्ही आता थोडा वेळ बघा. तुम्हाला जी मतं मिळालेली आहेत ती कुणाची मतं आहेत, कोणाच्या भरोश्यावर तुम्ही त्या ठिकाणी मोठे झालात, कोणाच्या भरोश्यावर तुम्ही निवडून आलेलात याची सर्वांना कल्पना आहे. आणि ते बाजूला सरकायला वेळ लागणार नाही. आणि ते बाजूला सरकतील त्यावेळेला तुमची अवस्था काय होणार आहे याचा विचार तुम्ही आता करा. भाऊ, रामदास कदमांनी पण काल भाषणात 100 जागा त्यांना मिळाव्यात अशी एक मागणी समोर ठेवलेली आहे विधानसभेत. तर आम्ही कुठेतरी 90 जागा निवडून येऊ. हे मला वाटतं की आता कोणाला किती जागा मिळाव्यात, भुजबळ साहेब काही वेगळं सांगतायत, रामदासजी काही वेगळं. पण मला वाटतं हा निर्णय तिन्ही आमचे नेते मिळून त्या ठिकाणी करतील. राष्ट्रीय पातळीवर आमच्या दिल्लीमध्ये त्या संदर्भामध्ये सगळ्याची चर्चा होईल आणि त्यानंतर तो निर्णय होईल. आता मागणी कोणाची काही असू शकते पण शेवटी अंतिम याला जो स्वरूप येईल ते दिल्लीमधून त्या ठिकाणी येईल आणि सर्वांच्या सहमतीने होईल. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.